आता हा व्हिडिओ माझा नवीन क्रिएटर लोकांसाठी की ते नवीन नवीन ब्लॉग बनवायला लागतात आणि 2-3 दिवस करतात फक्त आणि लगेच सोडून देतात. आता रात्रीचे 2 वाजत आलेली, पण माझ्या तशी रेटिंग संपलेली ब्लॉगिंगची. आता माझं जे चॅलेंज आहे ना, ते 365 डेचं आहे. म्हणजे मी 365 दिवस डेली ब्लॉग टाकतोय. आता माझे 100 प्लस ब्लॉग झालेले. आता तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन ते ब्लॉग पण चेक करू शकता, की माझा पहिला ब्लॉग आणि 100 प्लसचा जो ब्लॉग आहे ना, त्यामध्ये किती डिफरन्स आहे. कारण की माझा जो पहिला ब्लॉग होता ना, त्यामध्ये माझ्याकडे काहीच कॉन्फिडन्स नव्हता बोलायचा. आणि जो 100 प्लसचा जो ब्लॉग आहे ना, त्यामुळे बघा मी किती कॉन्फिडन्सने बोलतोय. आता तुमच्यामध्ये पण ते इम्प्रुव्हमेंट होणार आहे. त्यामुळे तुम्ही ते सोडू नका. सोडतील तुम्हाला 2-3 ब्लॉग टाकशाल, लोक तुम्हाला हसणार आहे मला माहिती. जे आपले जे मित्र कंपनी आहे ना, तेच आपल्यावर हसतात. तेच आपले ब्लॉग इकडे पाठवतात आणि ते म्हणतात बघा हे काय करू राहिलं काय नाही. तुम्हाला त्यांच्यावरती लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला फक्त फोकस ठेवायचा आहे आणि ब्लॉग तुम्हाला बनवत राहायचंय. 100% तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे. Instagramचं ना अल्गोरिदम असं आहे. तुम्ही जर मेहनत करशाल ना, तर तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटणार आहे. आधी मी 2000 फॉलोअर बसलो होतो आणि 2 महिने मी फुल मेहनत केली. आता माझे फॉलोअर झालेले 11,500, ते पण 2च महिन्यामध्ये. आता माझ्या आधी जे मुलं होते ना, तिने 2-2, 3-3 वर्ष मेहनत केली, पण ते अजून 10,000 रुपये पोहोचलेले नाही. पण मी असं काय केलं 2 महिन्यामध्ये, मी डायरेक्ट 11,500 पोहोचलो. कारण याचं एकच उत्तर आहे, कारण मी डेली पोस्ट करत गेलो, डेली कंटेंट काढत गेलो. तेच तुम्हाला करायचं आहे. ब्लॉगिंग म्हणजे असं काय मी असं वेगळं काही करत नाही. माझी जी डेली लाईफ आहे ना, तीच मी लोकांना दाखवतोय आणि लोकांना ते आवडतंय. त्यांना एवढं सांगतो की तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचंय ना, तर लोकांचा विचार करणं सोडून द्या. लोक तुमच्यावर हसणारच आहे, पण जेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतील ना, तेच लोक तुमच्यावर जळतील. आणि जळणारे लोक सुद्धा तुमच्या जवळचेच असतील. लांबचे लोक काही जळत नाही, एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा. जय महाराष्ट्र.